हरिओम. भगवद्गीता बोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 3. कर्मयोग. ओम श्री परमात्मने नमः. अथ तृतीयोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 3. श्लोक क्रमांक 21. यत् यत् आचरति श्रेष्ठः तत्तत् एव इतरः जनः सह यत् प्रमाणं कुरुते लोकः तत् अनुवर्तते. महान लोक ज्याप्रमाणे आचरण करतात त्याचप्रमाणे सर्वसामान्य जन वागतात. असे लोक जो लोकांपुढे आदर्श ठेवतात त्याचे अनुकरण सर्वसामान्य जन करतात. प्राणी स्वभावतःच अनुकरण प्रिय आहे. लहान मूल त्याच्या मात्यापित्याची भाषा शिकते, त्यांचाच धर्म न कळत स्वीकारते, त्यांच्याच चालीरीती पाळते. माता पिता, मोठी भावंडे, आजूबाजूचे सवंगडी जे करतील ते करायला पाहते. लहान मूल अजाण असते, परंतु सुजाणही अनुकरण करतात. अडाणी मनुष्य आपल्याला समजत नाही तेव्हा 4 लोक काय करतात तसे करावे अशा मताचा असतो हे आपण समजू शकतो. परंतु शिकलेले ज्ञानीसुद्धा अनुकरण करत असतात. यामागे अनेक कारणे असू शकतात. शिकलेले ज्ञानी लोक हे त्यांच्या एका विशिष्ट जीवन पद्धतीने जगत असतात. त्या चाकोरीच्या बाहेरील गोष्टीत त्यांना फारसे स्वारस्य नसते. अशा चाकोरी बाहेरील गोष्टी कोणी करत असल्यास ते त्याला पाठिंबा देतात. त्यामागे जाऊ दे, आपल्याला काय करायचं आहे त्याचे, अशी त्यांची भावना असते. किंवा अनेक गोष्टी अमुक प्रकारे घडाव्यात असे सर्वसामान्य जनतेला वाटत असते. परंतु अनेकविध कारणाने ते स्वतः ते करू शकत नाहीत. अशावेळी त्यांच्या मतांच्या जवळपास मत असणारा, ती गोष्ट करणारा भेटला तर ते त्याला पाठिंबा देतात. 98% लोक हे अनुकरण करणारे असतात. त्यांना स्वतःला त्रास न होता जगायची इच्छा असते. 1% लोक अनुकरण करायला लावणारे असतात. त्यांच्यात पुढारी हा गुण असतो. 1% लोक स्वतंत्र बुद्धीचे असतात. ते कोणाच्याही प्रभावाखाली दबले जात नाहीत किंवा कोणालाही आपल्या प्रभावाखाली आणू इच्छित नाहीत. येथे श्रेष्ठ असा शब्द वापरला आहे. श्रेष्ठ याचा सर्वसामान्य जनांना अभिप्रेत असणारा अर्थ म्हणजे जो सर्वसामान्य जनांना उपयुक्त, समाजाच्या कल्याणाकरिता, समाजाच्या उन्नतीसाठी काही करतो तो श्रेष्ठ होय. लोक अशा व्यक्तीचे अनुकरण करतात. लोक अशा व्यक्तीच्या कृतीला पाठिंबा देतात. अशी व्यक्ती समाजाचे नेतृत्व करते. तसेच एखाद्या विशिष्ट क्षेत्रात जो अतुलनीय असा पराक्रम गाजवतो तो श्रेष्ठ म्हणून ओळखला जातो. मग ते क्रीडा क्षेत्र, शिक्षण, कला, सौंदर्य, व्यापार, संशोधन किंवा असेच काही असू शकते. अशा श्रेष्ठ ठरलेल्या व्यक्तीवर फार मोठी नैतिक जबाबदारी असते की त्याने समाजाचे नीतिमूल्य वृद्धिंगत होईल असाच आदर्श समाजापुढे ठेवावा. कारण समाज त्याचे कळत नकळत अनुकरण करत असतो. अशा श्रेष्ठाचा प्रभाव समाजाच्या मानसिकतेवर होत असतो. समाज अशा श्रेष्ठाच्या व्यक्तिमत्वाने, त्याच्या गुणाने भारावून जातो. मग स्वाभाविकच अशा श्रेष्ठांचे गुण, त्यांची भाषा, त्यांचा वेश, त्यांची लकब उचलण्याचा प्रयत्न केला जातो. विशेष करून लहान आणि तरुण पिढी अशा श्रेष्ठांमुळे घडत जाते. दुर्दैवाने अशा श्रेष्ठांनी जर चुकीचा आदर्श समाजापुढे ठेवला तर त्याचा विपरीत परिणाम समाजावर होतो. समाज अनुयायी असतो. तो जास्त विचार करत नाही. अगदी साधा भाबडा निरागस विचार त्याच्या मनात येतो की अमुक श्रेष्ठ असे करतो त्या अर्थी ते चांगलेच असेल. तेव्हा डोळे मिटून विचार न करता आपण ते करायला काहीच धोका नाही. अशा या समाजाच्या मानसिकतेचा लबाड आणि भोंदू लोक गैरफायदा घेत असतात. अगदी साध्या घटना घडत असतात. पूर्वी आमच्या लहानपणी बालगंधर्व जशी टोपी घालत असत तशीच टोपी आम्ही मुले घालत होतो. एवढेच कशाला तर बालगंधर्व नाटकात स्त्री भूमिका करत असताना ज्या प्रकारचा पोशाख करत त्याच पद्धतीचा पोशाख त्या काळातील बायका करत असत. आताही सिनेमा नटनट्यांचे अनुकरण केले जाते. याचाच भाग म्हणून आता घटस्फोटाचे काहीही वाटेनासे झाले आहे. जरा काही फट झाले की घटस्फोट दिला जातो. कपडे घालण्यापेक्षा ते काढण्याची आणि न घालण्याचीच पद्धत रूढ होत आहे.
जाहिरात करणारे आज सन 2005 साली लहान मुलांना जाहिरातीत प्राधान्य देत असतात. कारण अनुकरण करण्यात निरागस मुले सर्वात पुढे असतात. अशा जाहिराती पाहून मुले घरी हट्ट धरतात आणि त्या आवडत्या जाहिरातीतील वस्तू आणायला पालकांना भाग पाडतात. कारण वस्तू मोठ्या माणसांच्या माथी मारण्यापेक्षा लहान मुलांच्या अजाण मनावर ठसवणे सहज सोपे आहे. तेव्हा महत्त्वाचे म्हणजे जर तुम्हाला आपली मुले चांगल्याचा अनुनय करावीत असे वाटत असेल तर सर्वात प्रथम म्हणजे तुम्ही त्यांच्यापुढे चांगला आदर्श ठेवा. आपणच जर तसे केले नाही तर ती इतर ठिकाणी पाहून आदर्श निवडतील. ते तुमच्या हाती नाही. यास्तव भगवंत श्री अर्जुनाला सांगत आहेत की अर्जुना, तुझा आदर्श ठेवणारे अनेक योद्धे आहेत. ते तू जसा वागशील तसे वागणारे आहेत. तूच जर युद्धातून पळ काढशील तर तुझे अनुकरण करणारेही येथून पळ काढतील. तसेच समाजामध्ये एक चुकीचा संदेश जाईल की जर अधमकृत्य करणारे आपलेच भाईबंद असतील तर त्याकडे दुर्लक्ष करावे. त्यांना ते केवळ आपले नातेवाईक आहेत यासाठी इतरांपेक्षा निराळा न्याय लावावा. अशाने समाजातील नीतिमत्ता रसातळाला जाईल. यापेक्षा तू जर धर्मरक्षणासाठी, न्यायासाठी, प्रजेच्या भल्यासाठी स्वतःच्या भावांविरुद्ध शस्त्र उगारलेस तर समाजात एक चांगला आदर्श निर्माण होईल. समाजात एक योग्य संदेश पोहोचेल. यापासून धडा घेऊन सत्ताधाऱ्याचा मुलगा किंवा नातेवाईक कधीही अरेरावी, मगरुरी, जुलूम, जबरदस्ती करायला धजणार नाहीत. हरिओम.